मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्याची सफारी सुरू होणार। या प्रकल्पाला सुमारे 5 कोटी रुपये खर्च येणार। मंत्रालयामधल्या 10,500 कर्मचाऱ्यांची एफआरएस नोंद। मंत्रालय प्रवेशासाठी अद्ययावत एफआरएस आणि आरएफआयडी यंत्रणा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात। प्रजासत्ताक दिनी गैरहजर राहणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांना नोटीस। विधिमंडळ सचिवालयाची कारवाई। सचिवालयानं नोटीस बजावत खुलासा मागितला। कर्करोग रुग्णांच्या इतर आजारांवरील उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालय खारघरमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करणार। कर्करोगावर उपचार घेत असलेल्या हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार। मुंबई उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण। दोषसिद्ध आरोपींच्या अपिलावरील निर्णय उच्च न्यायालयानं राखीव ठेवला। विशेष सत्र न्यायालयानं 5 जणांना फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। कल्याण शिळे रस्त्यावरील देसाई खाडी ते काटई पुलाचं काम सुरू। हे काम पूर्ण होईपर्यंत काटई निळजे रेल्वे उड्डाणपूल बंद करू नका, माजी आमदार राजू पाटील यांची मागणी। कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या 15 हेक्टर जागेच्या मालकीबाबत केंद्राशी समन्वय साधण्याचा प्रयत्न। कारशेड मालकी प्रकरणी राज्य सरकारचा न्यायालयामध्ये दावा। कांजूरमार्गमधील जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयावर केंद्राचा आक्षेप। डोंबिवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश। लाखोंच्या किमतीचा गांजा, एमडी पावडर आणि युक्त बाटल्या जप्त। 13 जणांना अटक। मुंबईतील देवनार कचराभूमी परिसरातील 39 दिव्यांच्या खांबांची चोरी। कर्मचाऱ्यांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। आरोपींचा शोध सुरू।